काल मोगराळे आणि तोंडले या गावाच्या हद्दीमध्ये जो बेकायदेशीरपणे कत्तलखाना चालवला जात होता, त्या कत्तलखान्यातील मटण जाणार होतं कुठं? मटण तब्बल 2000 किलो होतं. मग हे 2000 किलो मटण नक्की त्याचं विल्हेवाट लावणार होती तरी कशी? तर हे मटण जाणार होतं मान, फलटण आणि खटाव येथील धाबा आणि हॉटेलवर. यातील बहुतांशी धाबे आणि हॉटेलमध्ये मटणाचा सप्लाय होतोय अशी चर्चा संपूर्ण परिसरामध्ये सुरू होती. आणि हेच नेमकं प्रकरण 25 तारखेच्या संध्याकाळी 11 वाजता घडलं. दहिवडी पोलिसांना याची माहिती लागली. त्यानुसार दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता 11 वाजता संध्याकाळची वेळ आणि तोंडले आणि मोगराळेचा मध्यभाग, भयान परिसर आणि त्या ठिकाणी जी जनावरांची कत्तल होत होती ते ठिकाण गाठलं. तिथे 2000 किलो मांस एका पिकअप जीप मध्ये भरलेलं सापडलं. त्यानंतर पोलिसांना पाहताच हे मांस विक्री करायसाठी जाणारे जे अनेक जण आहेत ते घाबरले. त्यानंतर पोलिसांनी ते मांस जप्त केलं. पण मंडळी, हे मांस नक्की जाणार होतं कुठं? तर हे मांस जाणार होतं मान, फलटण आणि खटाव यामधील काही हॉटेल आणि धाब्यावरती. तर तुम्ही म्हणाल हे कसं काय? तर 27 तारखेला गणेश चतुर्थी आणि या गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे मांस मध्यरात्री सप्लाय होणार होतं. त्यामुळे 26 तारखेला हॉटेल आणि धाब्यावरची गर्दी पाहता आपल्यातील बऱ्याच जणांना हे मटण खायला मिळालं असतं. त्यामुळे धाब्यावरती मांस आणि मटण खाणं किती धोकादायक आहे हे आपण या घटनेच्या निमित्तानं पाहिलं असेल. ज्या वेळेला हे मांस पोलिसांना आढळलं त्यानंतर त्यांनी ते जप्त केलं. हे मांस जर जप्त केलं नसतं तर प्रत्यक्ष या 3 तालुक्यातल्या हॉटेल आणि धाब्यावरती हे मांस पोहोचलं असतं. साधारणतः हे मांस 2000 किलो होतं. आपण बोकडाचं मांस घेतलं तर 750 रुपये ते 700 रुपये या बाजारभावाप्रमाणे त्याचा 1 किलोचा दर आहे. मात्र हे मांस आपल्याला 200 ते 250 रुपये किलोच्या प्रमाणे मिळतं. किलो मांसाचा दर साधारण 5.5 ते 5 लाख रुपये होत होता. त्यामुळं ही मांस विक्री करत होतं कोण? हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे. त्यामुळं दहिवडी पोलिसांची टीम पोहोचल्यानंतर जे हे मांस त्यांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर ही विल्हेवाट लावली. मित्रांनो, प्रत्येक धाब्यावर आणि हॉटेलमध्ये अनेक जण चांगला व्यवसाय करतायत, चांगले मांस विक्री करतायत, चांगलं मटण विकतायत. मात्र काही जण पैसे कमवायच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा पूर्ण व्यवसाय टोटली या अशा लोकांच्या दावणीला बांधल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय. 200 रुपये किलोचं मांस घ्यायचं आणि बोकडाचं मटण म्हणून ते विकायचं असं सर्रास धाब्यावरती सुरू आहे. अनेक धाबे यासाठीच चाललेले आहेत, कारण त्या ठिकाणी अवैध मटण विक्री तर होतेच, पण दारू विक्री सुद्धा अवैध मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळं पोलीस अनेक ठिकाणी कारवाई करतायत, पण हा व्यवसाय बंद होऊ शकत नाही आणि बंद होणारही नाहीये, कारण कोणाचं तरी अभय त्यांना असल्याचं दिसतंय. ह्या मांस विक्रीच्या माध्यमातून अनेक जण गब्बर झाल्याचं पाहायला सुद्धा मिळतंय. हे गब्बर झालेले कोण आहेत? तर या रॅकेटला चालवणारेच गब्बर झालेले आहेत. त्यामुळं ही मांस विक्री आता जरी बंद झाली असली तरी गणपती उठल्यानंतर, दुर्गादेवी झाल्यानंतर पुन्हा हा व्यवसाय जोमात चालू शकतो. त्यामुळं पोलिसांनी यामागचा मास्टर माइंड कोण हे शोधणं गरजेचं आहे. आपला आवाज न्यूजसाठी मी संदीप जाटार, दहिवडी.